नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। काल घरामध्ये जितका राडा झाला तितकेच भावनिक प्रसंग देखील पाहायला मिळाले। काय राडा झाला, काय भावनिक होतं, पाहूया आजच्या राडामधून। कालच्या भागाची सुरुवातच झाली नॉमिनेशन टास्कमुळे। नॉमिनेशन टास्कमध्ये विशाल राकेश समोर सांगतो की राखी कशा पद्धतीने तुझा वापर करते आणि तू वापरला जातोयस। राखी तुला नाचवतीये। राखी आदल्या दिवशी मला येऊन सांगते की मी उद्या राकेशला असा नाचवणार आहे आणि तू तसाच नाचतोस, त्यामुळे तू पपेट आहेस। राखी तुला नाचवते हे लक्षात घे आणि म्हणून मी तुला नॉमिनेट करतोय। ही गोष्ट कुठेतरी राकेशला लागते, खूपते, कारण की त्याला आतापर्यंत असं वाटत होतं की राखीच्या इमोशन्स खरे आहेत, राखीच्या भावना खऱ्या आहेत, राखीचे अश्रू खरे आहेत, तिचं प्रेम खरं आहे। म्हणून राकेशने कुठेतरी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण काल राकेश दुखावला जातो। याआधी राकेश अनेकदा बोललाय की राखीवरती माझं प्रेम नाहीये, पण तिच्या मतांचा, तिच्या प्रेमाचा, तिच्या मैत्रीचा आणि माणुसकीचा मला आदर आहे आणि म्हणून मी तिच्या पुढे मैत्रीचा हात पुढे केलाय। पण कालच्या भागानंतर हे समीकरण बदललं। राखी कुठेतरी खोटी आहे का? राखी आपल्यासोबत ड्रामा करतेय का? राखी आपल्यासोबत ठरवून सगळं वागतीये का? असा प्रश्न राकेशच्या मनात निर्माण झाला आणि त्यानं नाराजी व्यक्त केली। राखी समोर तो व्यक्त झाला की तू जे काही करतेस ते चुकीचं करतेस, अशा पद्धतीने जर तू मला वापरत असशील तर ते खूप चुकीचं आहे। त्यावेळी राखी खरं खोटं करण्यासाठी विशालकडे जाते आणि राकेशच्या विषयी मी तुला काय बोलले होते असं विचारते। तेव्हा राखी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करते, विशालकडे जाऊन खरं खोटं करण्याचा प्रयत्न करते। पण घरातल्या अनेक सदस्यांना कळून चुकलंय की राखी राकेशच्या प्रेमाचा ड्रामा करतीये। कुठेतरी तिला प्रेम वाटतही असेल, पण ज्या पद्धतीने ती राकेशला नाचवतीये तो एक ड्रामा आहे, हे काल सगळ्यांसमोरच आलं। अगदी रेवानंही काल सांगितलं की ही खूप घाण आहे। जर अशा पद्धतीने राखी राकेशचा वापर करत असेल, अशा पद्धतीने जर ती ठरवून प्रेमाचं नाटक करत असेल तर यासारखी वाईट गोष्ट नाहीये। आणि आतापर्यंत मला कुठेतरी वाटत होतं की राखीच्या मनात त्याच्याविषयी प्रेम असेल, भावना असेल आणि म्हणून मी बॅकफुटवर होते किंवा म्हणून मी आतापर्यंत यांच्यात पडले नव्हते किंवा या दोघांचाही आदर करत होते, राखीचा विशेष करून मी आदर करत होते। पण आता मला कळलंय की ती ड्रामा करतेय, त्यामुळे आता मी कुठलीही भिडभाड बाळगणार नाही। कारण गेले काही दिवस रेवा राकेशपासून लांब लांब जाते, कारण की तिला वाटतंय की राकेशच्या जर जवळ गेले तर राखी आपल्याला त्रास देईल। पण आता रेवा सांगते की मी कुणाची भिडभाड बाळगणार नाही, कुणालाही घाबरणार नाही, मी तिला बिंदास भिडणार, कारण तिचं प्रेम खोटं आहे, ती घरात ड्रामा करतेय। राकेशलाही कुठेतरी याचं वाईट वाटलंय। पण विशालने हे सगळं नॉमिनेशनच्या वेळी बोलून अचूक गेम साधलाय। हे विशालला बोलायचंच होतं, कारण की विशाल अनेकदा राकेशलाही बोललाय की तू एकतर इथे राहा किंवा तिथे राहा, राखीच्या प्रेमात अडकू नको। आणि राखीलाही सांगितलंय की राकेश एक साधा माणूस आहे, तू त्याला अडकवू नकोस। हे सगळं विशालला कुठेतरी बोलायचं होतं, तो दोघांना इंडिव्हिज्युअल बोलत होता। पण काल सगळ्यांसमोर हे झाल्यानं राखीच्या प्रेमाचा पडदा उघडा झाला। शेवटी राखी त्याला सॉरी बोलते, राकेशला सांगते की नाही आता आपलं रिलेशन संपलेलं आहे, मी फक्त तुझी मैत्रीणच आहे। पण राकेश बोलतो की आपल्यात कधीच काही नव्हतं, तू तेव्हापासून माझी मैत्रीण होतीस आणि पुढेही राहशील, पण आपल्यात रिलेशन असं काही नव्हतं। तेव्हा राखी बोलते की सुरुवातीला तूच मला खूप पॉझिटिव्ह वाईब दिल्या होत्या, तूच मला प्रेमाविषयी पॉझिटिव्हिटी दिली होती, पण तसं काही नसतं, हे सगळे राखीच्या मनाचे खेळ आहेत आणि हे राकेश क्लिअर करतो। या सगळ्यामध्ये रेवा पिसली जाते, रेवा अडकली जाते, कारण की कुठेतरी रेवाला राकेश मित्र म्हणून आवडलेला आहे, ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, पण राखी तिला राकेशच्या जवळ येऊ देत नाही। राकेश काल रेवाला सांगतो की बघ, राखीनं सांगितलंय की रेवा कशी तुझ्या जवळ येते ते मी बघते। तेव्हा रेवा सांगते की मला कुणाची भीती नाहीये, मी कुणाला घाबरत नाहीये, मला जे क्लिअर करायचं होतं मी तुला केलंय आणि राखीला क्लिअर करायची मला काही गरज नाही, मला वाटतं तसं वागेन मी, मला वाटतं ते बोलेन, आता मी कुणाला घाबरत नाही। तेव्हा राखी बोलते की कुणाच्या बापात हिंमत नाहीये माझ्या नादाला लागायची। हे रेवाला कुठेतरी खटकतं। रेवा बोलते की तू सगळं बोल, पण कुणाचा बाप काढू नको, कारण की सगळ्यांच्या बापात हिंमत आहे, म्हणूनच आपण इथे आहोत। तुला भिडायचंय, नडायचंय तर माझ्याशी भिड, मला बोल, मला नावं ठेव, पण माझ्या वडिलांना बोलायचं नाही, रादर तू कुणाचाच बाप काढू नको। यावरून दोघींमध्ये खडाजंगी होते, दोघींमध्ये वाद होतो आणि रेवा तिकडनं निघून जाते। आपल्याला माहिती आहे की राखी रेवाच्या हात धुवून मागे लागलेली आहे, तसंच ती राकेशला त्रास देण्याची किंवा प्रेमातनं त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीये। गेले काही दिवस घरामध्ये फक्त राकेश आणि राखीचा ड्रामा सुरू आहे। प्रत्येक राड्यामध्ये हा विषय येतोच, तो म्हणजे राकेश आणि राखीच्या प्रेमाचा। राखी प्रेमाचा अँगल सोडायला काही तयार नाहीये, ती राकेशला अक्षरशः सळो की पळो करून सोडणार आहे। एकीकडे राखीचं आणि राकेशचं प्रेम आहेच, तर दुसरीकडे घरात बऱ्याच घटना घडतायत ज्यामुळे घरातली समीकरणं बदलतायत। त्यातलं पहिलं समीकरण म्हणजे अनुश्री। अनुश्रीच्या जिभेची धार खूप वाढत चालली आहे। अनुश्रीला वयाचं भान कळत नाहीये, अनुश्रीला वयाच्या मर्यादा कळत नाहीये। गेले काही दिवस ती दीपाली ताईला सतत टार्गेट करतेय। तिनं दीपाली ताईशी बोलताना तिच्या वयाचा, तिच्या अभिनयाचा, तिच्या कारकिर्दीचा मान नक्कीच ठेवायला हवा। अर्थात हा गेम आहे, इथे सगळे सेम आहेत, हे सगळं मान्य आहे, तरी सुद्धा
तिनं एक आदर दाखवायला हवा, एखाद्या व्यक्तीचा विरोध कसा करायचा हे अनुश्रीला कळायला हवं. गेले काही दिवस अनुश्री पूर्णतः दीपालीवर तोंडसूक घेतेय. काल देखील ती म्हटली की हिला काय कामधंदा नाहीये, फक्त साड्या नेसायच्या, टकाटक राहायचं आणि इकडून तिकडे फिरत बसायचं, ना हिला गेम कळत ना हिला टास्क कळत, मूर्खासारखी फिरत असते वगैरे अशा पद्धतीनं तिनं दीपाली ताईवरती स्टेटमेंट केलं. शेवटी ती एक मुद्दा घेऊन दीपाली ताईकडे जाते, तेव्हा दीपाली ताई म्हणते हो बाई मला काही खेळ कळत नाही, मी मूर्ख आहे. तेव्हा अनुश्री तिला म्हणते की बरं झालं हे तुला लवकर कळलं. अशा पद्धतीचं वागणं अनुश्रीचं आहे. कुठेतरी अनुश्रीचं कौतुक होत आहे भाऊच्या धक्क्यावर, कुठेतरी अनुश्रीचा खेळ चांगला आहे हे तिला कळायला लागलंय. घरातले आणि बाहेरून येणारे अनेक सदस्य तिच्या खेळाचं कौतुक करतायत, त्यामुळे आता अनुश्रीला देखील गर्व झालाय. काल ती विशालला बोलत होती की तुला अहंकार झालाय, पण आता हाच अहंकार अनुश्रीला देखील झालाय. तिला देखील असं वाटतं की माझ्यासारखं कुणीच नाहीये आणि माझ्यासारखं कुणीच खेळू शकत नाहीये. कुठेतरी ती स्वतःला टॉप 5 मध्ये बघते किंवा विजेता म्हणून बघतीये. त्यामुळे अनुश्रीला देखील आता खाली आणायची गरज आहे. रितेश भाऊ या भाऊच्या धक्क्यावरती काहीतरी बोलतील अशी आशा आहे, कारण अनुश्री आता सगळ्याच मर्यादा सोडून बोलू लागली आहे. भले तिच्या तोंडातनं काही वाईट शब्द येत नसतील, पण ज्या पद्धतीनं ज्या टोनमध्ये ती बोलतीये त्यातनं तिचा ओव्हर कॉन्फिडन्स दिसतोय. त्यातून समोरच्याचा ती कशा पद्धतीनं अनादर करतीये हे स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे कुठेतरी आता अनुश्रीला देखील लगाम घालायची गरज आहे. एकीकडे अनुश्री दीपालीला त्रास देतीये, तर दुसरीकडे राखी राकेश आणि तन्वीमध्ये फूट पाडतीये. आणि काल त्यात तिला काही प्रमाणात यश देखील आलं, कारण कालच्या भागात तन्वी विशालकडे जाऊन म्हणते की बघ आपण कधीच मित्र होऊ शकत नाही, आपल्यात कधीच मैत्री होऊ शकत नाही. डे 1 पासून मी तुला दुश्मन मानते आणि आजही मी तुला दुश्मन मानते. अगदी उद्या टॉप 5 पर्यंत गेलो तरी तू माझा दुश्मनच असशील. पण मी हे मान्य करते की विशाल कोटियनला मी टॉप 5 मध्ये बघते. तू त्या ताकदीचा खेळाडू आहेस, तू तितका स्ट्रॉंग आहे आणि तुझा गेम दिसतोय. त्यामुळे मी मोठ्या मनाने मान्य करते आणि तो मोठेपणा माझ्याकडे आहे की विशाल कोटियन हा खूप चांगला खेळाडू आहे आणि तो टॉप 5 पर्यंत जाऊ शकतो आणि तू गेला पाहिजे. म्हणूनच तुझ्या कॅप्टन्सीला देखील मी तुला सपोर्ट केला, कारण संकेतपेक्षा तू मला जास्त कॅप्टन म्हणून हवा होतास आणि हे मी मान्य करते. दुश्मनी एका बाजूला, खेळ एका बाजूला. तेव्हा विशाल तिला हात मिळवत एकच सांगतो की दुश्मनी करावी तर तुझ्यासारखी. इतकी रोखठोक आणि इतकी थेट दोघांमधला हा संवाद राखी ऐकत असते, कारण आपल्याला माहिती आहे की तन्वी आणि विशाल एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, कट्टर दुश्मन आहेत. आणि हे दुश्मन काल एकमेकांशी बोलत होते. खूप चांगल्या चर्चा होत्या की आपण दुश्मनी करूया पण प्रामाणिक राहून करूया, त्यातही प्रामाणिकपणा ठेवूया. आणि हे सगळं राखी ऐकते आणि रात्री जाऊन राकेशला सांगते की तन्वी विशालशी काय काय बोलत होती, तू आता तन्वीपासून लांब राहा. कशा पद्धतीने तन्वी विशालचं कौतुक करत होती, जर ती दुश्मन आहे तर मग ह्याचं कौतुक करायची काय गरज वगैरे, हा चांगला खेळतो हे त्याला काय सांगायची गरज, असं राखी राकेशच्या मनात भरवते. तेव्हा राकेश बोलतो की तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. येत्या काही दिवसात मी काटामधून बाहेर पडून इंडिव्हिज्युअल खेळण्याचा विचार करतोय, कारण की आता खूप झालं काटा. आता कुठेतरी बाहेर पडायची गरज आहे. पण मी कुणाचाही विश्वासघात करणार नाही. मी माझ्या काटा टीमला विश्वासात घेऊन सांगेन की मी बाहेर पडतोय आणि इंडिव्हिज्युअल खेळतोय. पण सध्या मला माझी काटा टीम एकत्र ठेवायची, त्यामुळे सध्या मी असं काही करणार नाहीये असं राकेश तिला स्पष्टपणे सांगतो. पण राखी कुठेतरी राकेश आणि तन्वीमध्ये या बहीण भावाच्या जोडीमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करते. रादर राखीचं हे कामच आहे. रोज ती कुठल्या ना कुठल्या तरी जोडीमध्ये आग लावायचं काम करते. काल तिनं ते तन्वी आणि राकेशच्या बाबतीत केलं, पण दुर्दैवानं ते तितकंसं यशस्वी झालं नाही. कदाचित ते पुढे होऊ देखील शकतं. राखी त्याच्यासाठी कसोशीने प्रयत्न देखील करू शकते, पण पुढे काय होणार हेच खरं बघण्यात मजा आहे. काल राखीनं आणखी एक ड्रामा केला, ते म्हणजे प्रेमाचा अँगल तर ती घेऊन फिरतच असते, पण ड्रामा काही ती सोडत नाही. काल तिला हुक्की आली म्हणून तिने घरातल्या सगळ्या सदस्यांचे कपडे मागून घेतले की मला तुमचे कपडे धुवायचेत, मला तुमचे कपडे धुवायचेत. आणि हे कपडे धुण्याच्या बहाण्याने तिने ते सगळे कपडे भिजायला घातले. नंतर ते कपडे घेऊन ती स्विमिंग पूल जवळ गेली. स्विमिंग पूलच्या पाण्याने ते कपडे धुवायला लागली. स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये अनेक केमिकल्स असतात म्हणून घरातल्यानी तिला ते अडवलं. मग ती पुन्हा जाते आतमध्ये कपडे धुवायला. तेव्हा रेवाच्या लक्षात येतं की राखीनं रेवाचे कपडे फाडलेत. खरं तर राखी ड्रामासाठी कुठल्या थराला जाते काहीच सांगता येत नाही. कधी जेवण फेकून देते, कधी डायनिंग टेबलवरती नाचून थैथयाट करते, कधी अर्वाच्य भाषेत शिव्या देते. आता कुठेतरी राकेशने तिच्या नात्यात रेवा येते असं तिला वाटतंय, म्हणून तिनं रेवाचे कपडे फाडले. खूप चुकीचं आहे, याचं आम्ही अजिबात समर्थन करत नाहीये. पण आता राखीने स्वतःला आवरायला हवं, वेगळ्या पद्धतीनं ड्रामा दाखवायला हवा. पण ती राखी आहे, ती काय करेल याचा नेम नाहीये. तिनं आधी थोडे फाडले होते, नंतर कॅमेरासमोर अक्षरशः टराटरा रेवाचे कपडे फाडले. एवढंच काय तर दीपालीच्या कपड्याचा रंग बदलून टाकला, अनेकांचे कपडे खराब केले. राखीला जेवणाची व्हॅल्यू नाहीये असं रितेश भाऊ गेल्याच भाऊच्या धक्क्यावरती म्हटले होते. आता तिला कपड्यांची देखील व्हॅल्यू नाहीये. याही भाऊच्या धक्क्यावरती राखीचे कान उघडले जाणार हे मात्र नक्की, कारण तिनं रेवाचे कपडे फाडले, जे अत्यंत चुकीचं आहे. अर्थात आता ते कपडे कशा पद्धतीने फाडले, तिनं काय डाव आखला होता हे रितेश भाऊ आपल्याला भाऊच्या धक्क्यावर सांगतीलच. त्याच्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागेल. पण
राखीचा कुठेतरी संयम सुटत चाललाय हे मात्र नक्की. राखी कुठेतरी चुकतेय हे देखील आपल्याला मान्य करायला हवं. ड्रामा करायच्या नादामध्ये आपण कुठल्याही स्पर्धकाला त्रास होता कामा नये याची देखील काळजी घ्यायला हवी. तुम्ही त्याच्याशी बोला, भांडा, पण अशा पद्धतीनं जेवण फेकून देणं, त्याचे कपडे फाडणं हे कुठेतरी विकृतीचं लक्षण वाटतंय. अर्थात यातून प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय हा भाग वेगळा. ती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठीच हे सगळं करते, तिच्या मनात काही नाहीये हेही आपल्याला मान्य करायला हवं. पण कुठेतरी ते दिसताना चुकीचं दिसतंय. रेवासारख्या स्पर्धकांना त्याचा खूप त्रास होतोय. हा सगळा राडा घरात एकीकडे सुरू असतो आणि घरातलं वातावरण अचानक बदलतं. घराला इमोशनल अँगल येतो आणि घरामध्ये स्पर्धकांच्या नातेवाईकांची, घरच्यांची एंट्री होते. सगळ्यात आधी विशालचे वडील येतात. खूप गोड व्यक्तिमत्व होतं. यावेळी दगडासारखा दिसणारा वाटणारा विशाल हळवा झाला. त्याच्या डोळ्यातनं अश्रू आले. तो आपल्या वडिलांना जवळ घेऊन आपल्या भावना व्यक्त करत होता आणि तितकेच गोड विशालचे वडील होते. घरातल्या कुठल्याही सदस्याला त्यांनी पर्सनली जाऊन काही सांगितलं नाही, कुठेही राग व्यक्त केला नाही. या उलट विशाल आणि तन्वी एकमेकांचे दुश्मन असताना देखील ते तन्वीचं भरभरून कौतुक करत होते. मला असं वाटतं माणसाकडे हा मनाचा मोठेपणा असायला हवा. त्यांनी घरातल्या स्पर्धकांसाठी खाऊ आणला, सगळ्यांचं भरभरून कौतुक केलं, भरभरून आशीर्वाद दिले. असे वडील प्रत्येकाला असायला हवेत असं सगळ्यांनाच वाटलं. प्रत्येकाला आपल्या वडिलांची आठवण आली. खूप भावनिक असा हा प्रसंग होता. त्याच्यानंतर रेवाच्या बहिणी आल्या. या निमित्ताने बहिणींचं प्रेम बिग बॉसच्या घरानं पाहिलं. सगळ्या स्पर्धकांनी या तिन्ही बहिणींचं बॉन्डिंग पाहिलं. पण यावेळी देखील दीपालीताईचं आणि तन्वीचं विशेष कौतुक केलं. तन्वी तर आमचीच एक बहीण आहे असं आम्हाला वाटतं, असं तिच्या बहिणींनी कबुली दिली. कुठेतरी तन्वीचं कौतुक होतंय हे घरातल्या टोळीतल्या सदस्यांना बघवत नाहीये आणि टोळीतनं बाहेर पडलेल्या सदस्यांना देखील बघवत नाहीये. आपल्याला माहिती आहे की टोळीतनं बाहेर पडलेले सदस्य देखील जाणीवपूर्वक तन्वीची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, तन्वीच्या विरोधात काही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतायत. पण तन्वीचा खेळ दिसतोय, तिचा प्रामाणिकपणा दिसतोय आणि तिला जे सपोर्ट करणार आहेत ते तिला सपोर्ट करतच आहेत. आम्ही कुठे देखील तन्वीची बाजू घेत नाही आहोत. पण जो खेळ दिसतोय, जो तिचा प्रामाणिकपणा दिसतोय त्याविषयी आम्ही बोलतोय. काल ते दिसून आलं. पहिल्या दोन्ही स्पर्धकांच्या नातेवाईकांनी तन्वीला सपोर्ट केला, तन्वीचं कौतुक केलं, जे आपल्याला उघडपणे दिसलं. त्यानंतर आली सुपर्णा श्याम. सुपर्णा श्याम अत्यंत गुणी आणि उत्तम अभिनेत्री आहे. ती संकेतची बायको आहे. संकेतने काही काळ घरात त्याचं रिलेशन लपवलं होतं, पण नंतर ते उघडकीस आलं. सुपर्णा जेव्हा आली तेव्हा तिने संकेतला कडकडून मिठी मारली. खूप सुंदर असा त्यांचा प्रेमाचा प्रवास आहे. पण सुपर्णाने आल्याबरोबर काही वादळ देखील आणली. सुपर्णा अत्यंत हुशार आहे. खरं तर ती बिग बॉसच्या घरात खेळण्याच्या कॅपेबल आहे. पण एखाद्या सीझनमध्ये जर ती या खेळात आली तर या खेळाला नक्कीच रंगत येईल, इतकी हुशार आहे सुपर्णा. काल सुपर्णाने संकेतला अलर्ट केलं की तू ज्या पद्धतीनं विशालच्या मागे वाहवत चाललाय ते खूप चुकीचं आहे. विशाल अत्यंत हुशार आहे. तो कधी तुझा खेळ करू शकतो, तो कधी तुझा गेम करू शकतो. त्यामुळे तू विशालपासून सावध राहा. अगदी सागर आणि अनुश्रीपासून देखील सावध राहा. तू त्यांच्या तालावर नाचू नको. तुला तुझा गेम आहे, तू स्वतंत्र खेळ, स्वतंत्र लढ, तू नक्की पुढे जाशील. इमोशनमध्ये अडकू नको, कारण की मला माहिती आहे तू एखाद्याशी मैत्री केली तर खूप जीव तोडून ती करतो. तर तसं करू नको. हा खेळ आहे, आधीच तू वाईल्ड कार्ड आलेला आहेस. त्यामुळे खूप डोक्यानं खेळ, नको त्या लोकांवरती विश्वास ठेवू नको. हे सुपर्णानं त्याला अगदी उघडपणे सांगितलं आणि त्याचे डोळे उघडे केले. दुसरीकडे तिने विशालला देखील सांगितलं की तू माझं पत्र ज्या पद्धतीनं फाडलं ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. मला कुठेतरी ते खटकलं. भले तो गेम आहे, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं, हे युद्ध आहे मला माहिती आहे, तरी पण तू जे काही केलंस ते मला आवडलं नाही. जर तू माझ्या नवऱ्याला लहान भाऊ म्हणत असशील तर ते नातं कायम ठेव, तो विश्वास कायम ठेव आणि ते तुझ्याकडनं दिसू दे. अशा शब्दात तिनं विशालचे कान देखील टोचले. यावेळी सुपर्णा खूप ऍक्टिव्ह वाटली. सुपर्णाने घरातल्या प्रत्येक सदस्यांना सांगितलं की संकेत वाईल्ड कार्ड आलाय म्हणून त्याला कॉर्नर करू नका, त्याला टार्गेट करू नका. तो देखील तुमच्या इतकाच उत्तम खेळाडू आहे आणि त्याला देखील खेळण्याचा अधिकार आहे. सुपर्णाने अगदी कमी वेळात सगळ्यांना जे काही सांगायचं ते अचूकपणे सांगून गेली. विशालचे योग्य वेळी कान टोचले आणि संकेतचे डोळे उघडले. तिला जे करायचं होतं ते करून ती या घराबाहेर गेली. पण आता तिच्या जाण्याने विशालचा खेळ बदलणार आहे हे मात्र नक्की. तो कसा बदलतोय हेच खरं तर आपल्याला बघायचंय. जाता जाता काही प्रश्न आहेत, ते म्हणजे विशालचं वागणं खोटं वाटतंय का, तन्वीला या घरामध्ये जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय का किंवा तिची बदनामी केली जातीये का, आणि दीपालीताईला नाहक त्रास दिला जातोय का, या 3 प्रश्नांची उत्तरं कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा, फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.